पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही एक नवीन फ्रीज घेतलेला आहे. सॅमसंगचं फ्रीज आहे आणि ते मी आज तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे. आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. चला मग आता आपण फ्रीज बघूया. आपलं फ्रीज सॅमसंगचं आहे आणि 465 लिटरची कॅपॅसिटी आहे. आणि आतून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, बघा अशा पद्धतीने आहे हे फ्रीज. आणि खूप मोठा स्पेस आहे याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण हे बघा, हा खालचा बॉक्स आहे. हा पण भरपूर मोठा आहे. आणि याच्यामध्ये आईस क्यूब असतात ते ट्रे आहे. ते पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते. भरपूर अशी हे बघा, अशा पद्धतीने हे पण किती भरपूर मोठं आहे तुम्ही बघू शकता. आणि वजनदार आहे एकदम. आणि जाड आहे, पातळ नाही आहे अजिबात असं. हे बघा, असं याच्यामध्ये आईस्क्रीम येतात. आपण असे बाहेर घेऊन काढू शकतो. आणि हे पण वजनदार आहे, मजबूत आहे एकदम. आणि मोठा बॉक्स आहे एकदम. हे बघा, हे अशा पद्धतीने उघडतं. आपण इथे चिकन, मटन, फिश वगैरे ठेवू शकतो. बटन दिलेले आहेत, मॅक्सिमम, मिनिमम. आपल्याला ज्या याच्यावरती पाहिजे आपण ठेवू शकतो. आणि आतमध्ये भरपूर स्पेस आहे एकदम. तुम्ही बघू शकता. आणि या फ्रीजची वॉरंटी ही 20 वर्षाची आहे. आणि यामुळे लाईट बिल पण कमी येतं. हा स्पेस पण भरपूर मोठा आहे बघा. आणि याच्यामध्ये अंडी ठेवण्यासाठी ट्रे पण दिला आहे. तो दाखवायचा राहिला, दाखवते. दोन ट्रे दिलेले आहेत त्यांनी इथे. म्हणजे 12 अंडी याच्यामध्ये मावतील, एक डझन. हे बघा, असं आहे आपलं फ्रीज. ठीक है, गर्मी में 1 या 2. अच्छा, नॉर्मल आपका 3 है. घर में गेस्ट वगैरह है, फटक से ठंडा करना है तो पावरफुल का ऑप्शन है यहाँ पे. प्रेस करना है, 2.5 घंटा लगेगा कूलिंग आने के लिए.
इसके बाद आप ऑफ कर सकते हैं, ऑटोमेटिक ऑफ नहीं होगा। यहाँ पे जो दूध सब्जी वगैरह रखेंगे ढक के रखना है, खुला नहीं रखना है। वेजिटेबल बॉक्स में रखना है। बॉटल्स एक वगैरह यहाँ पे आ जाएंगे, इसको आप कहीं पे भी रख सकते हैं। नॉनवेज वगैरह यहाँ पे आप रख सकते हो, कूलिंग मिनिमम मैक्सिमम आप कर सकते हो। यहाँ पे आप पानी रखेंगे 2 घंटे में बर्फ़ हो जाएगा। इसको 2 से 3 बार ट्विस्ट करना है, ये बकेट में आएगा। ड्राई फ्रूट वगैरह और आइसक्रीम चॉकलेट वगैरह आप ऊपर रख सकते हैं। मसाले के पैकेट यहाँ पे नीचे का टेम्परेचर गर्मी में आपको मैक्सिमम पे रखना है, ठंडी और बारिश के लिए मिनिमम पे रखना है। नॉर्मल आपका ऑप्टिमल है। पूरा कूलिंग आने के लिए 2 से 2.5 घंटा लगेगा। उसके बाद आप सूखे कपड़े से सफाई करके सामान रख सकते हैं। दोनों साइड हीटिंग होगा, कूलिंग आने के बाद नॉर्मल हो जाएगा। अभी फैन बंद लगेगा। साईडने अशा पद्धतीने आहे आपलं फ्रीज आणि वायर आहे बघा, अशा पद्धतीने आहे आणि खूप हाईट आहे फ्रीजची एकदम बघा। आणि आपल्या फ्रीजचा कलर आहे मेटॅलिक ब्लॅक। आणि तुम्हाला फ्रीजबद्दल जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईल। आणि आजचा आपला फ्रीजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आपलं फ्रीज कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।